के आर एज्युकेशन ट्री ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा पार्ट 1 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत. त्यामध्ये फिजिकल क्वांटिटीज जसे की स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीज काय असणार आहेत, प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स ज्यामध्ये डॉट अँड क्रॉस प्रोडक्ट काय आहे, काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत जसे की डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी अँड एक्सलरेशन. त्यांना आपण बघणार आहोत ब्रांचेस ऑफ फिजिक्स, पुढे टाइप्स ऑफ मोशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी काय आहे हे जाणून घेण्याआधी आपण एक एक्झाम्पल बघूया. माझ्याकडे एक कार आहे आणि त्या कारमधून मला ए ह्या पॉइंट पासून ते बी ह्या पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे. समजा मी ए पासून ते बी पर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो 40 किलोमीटर्स पर आवर ने ट्रॅव्हल करतो. आता आपण दोन टर्म्स बघूया. पहिली आहे स्पीड आणि दुसरी असणार आहे वेलोसिटी. माझा स्पीड काय होईल, तर स्पीड असणार आहे 40 किलोमीटर्स पर आवर आणि वेलोसिटी काय असणार आहे, तर वेलोसिटी सुद्धा असणार आहे 40 किलोमीटर्स पर आवर. मग आता डिफरन्स काय राहिला स्पीड आणि वेलोसिटी मध्ये, तर जेव्हा आपण स्पीड कन्सिडर करणार आहेत तेव्हा ए पॉइंट पासून ते बी पॉइंट पर्यंत जात असताना मी जे डायरेक्शन फॉलो केलं ते डायरेक्शन चेक करायची मला गरज नाही लागणार आहे जेव्हा मी स्पीड कन्सिडर करेल तेव्हा. पण जेव्हा मी वेलोसिटी कन्सिडर करणार आहे तेव्हा ए पॉइंट पासून ते बी पॉइंट पर्यंत जात असताना मी कुठलं कुठलं डायरेक्शन फॉलो केलं हे मला पाहायला लागणार आहे. मग आपण काय सांगितलेलं आहे की स्पीड ही एक स्केलर क्वांटिटी असणार आहे आणि वेलोसिटी ही एक वेक्टर क्वांटिटी असणार आहे. मग त्या एक्झाम्पल वरूनच आपण आता स्केलर क्वांटिटी काय आहे आणि वेक्टर क्वांटिटी काय आहे हे समजून घेऊया. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, तर दिस क्वांटिटी हॅज ओनली मॅग्निट्यूड अँड अल्जेब्रिक साइन. फॉर एक्झाम्पल मास, डेन्सिटी, प्रेशर अँड व्हॉल्यूम. म्हणजेच अशी क्वांटिटी जिला फक्त मॅग्निट्यूड आहे, फक्त एक न्यूमेरिक व्हॅल्यू आहे, तिला आपण काय सांगणार आहोत, स्केलर क्वांटिटी सांगणार आहोत. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तर दिस क्वांटिटी हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. म्हणजे अशी क्वांटिटी जिला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन सुद्धा आहे, तिला आपण काय सांगणार आहोत, वेक्टर क्वांटिटी सांगणार आहोत. फॉर एक्झाम्पल वेलोसिटी अँड एक्सलरेशन. आता आपण ही वेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंट कशी करायची ते बघूया. जसं की मी म्हटलं की मी ए पॉइंट पासून स्टार्ट केलं होतं आणि बी पॉइंट पर्यंत गेलो होतो, म्हणजे ए झाला स्टार्ट पॉइंट आणि बी झाला एंड पॉइंट. तर आपण वेक्टरला अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो आणि त्याला ए बी बारने डिनोट करू शकतो. इक्वेशनच्या फॉर्म मध्ये सांगायचं झालं तर वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑर लेंथ इनटू डायरेक्शन. तर आपण वेक्टरला ह्या फॉर्म मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो आणि मॅग्निट्यूड साठी आपण त्या फॉर्मचा मॉड घेणार आहेत. लेंथ म्हणजे ए पासून ते बी पर्यंतचा डिस्टन्स. मग आता ही टर्म काय आहे बरं, तर ही टर्म असणार आहे युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए बी. म्हणजे असा वेक्टर आहे जो ए बीच्याच डायरेक्शन मध्ये आहे आणि त्यामुळे तो आपल्याला वेक्टर साठी डायरेक्शन देणार आहे. पण मग आता युनिट वेक्टर म्हणजे काय, तर युनिट वेक्टर म्हणजे इट इज अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1 आणि इट ओनली गिव्स डायरेक्शन. म्हणजेच ह्या वेक्टरचा मॅग्निट्यूड 1 आहे, त्यामुळे तो ओरिजिनल वेक्टरच्या मॅग्निट्यूडला अफेक्ट नाही करत, पण त्या वेक्टरची डायरेक्शन काय असणार आहे हे आपल्याला सांगतो. स्केलर और डॉट प्रोडक्ट आणि दुसरा असणार आहे वेक्टर और क्रॉस प्रोडक्ट. आपण ह्याच्यामधले पहिला जो आहे स्केलर और डॉट प्रोडक्ट तो बघून घेऊया. दोन वेक्टर्स आपण कन्सिडर केलेले आहेत. पहिला असणार आहे वेक्टर ए बार विथ इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आणि दुसरा आहे वेक्टर बी बार विथ इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. जेव्हा आपण ह्या दोन वेक्टर्सचं डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करत असतो तेव्हा तो डॉटने रिप्रेझेंट केला जाणार आहे आणि आपण त्याला प्रोनाउन्स करणार आहेत ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. हे त्याचं आन्सर आपल्याला येणार आहे. ह्यामध्ये ए असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ ए बार, बी असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ बी बार आणि थिटा असणार आहे अँगल बिटवीन द वेक्टर्स ए बार अँड बी बार. जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर हा जो रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे ह्या रिझल्ट मध्ये कुठेच डायरेक्शनची टर्म म्हणजे युनिट वेक्टर आपल्याला मिळत नाहीये. त्यामुळे हा जो रिझल्ट आहे
तो स्केलर क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणूनच आपण ह्या प्रोडक्टला स्केलर प्रोडक्ट सुद्धा सांगतो. जर आपण दोन सिमिलर वेक्टर्सचं म्हणजे सिमिलर युनिट वेक्टर्सचं डॉट प्रोडक्ट फाइंड आउट केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला 1 मिळणार आहे. आणि जर डिफरंट युनिट वेक्टर्सचं डॉट प्रोडक्ट आपण फाइंड आउट केलं तर त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला 0 मिळणार आहे. आता वेक्टर और क्रॉस प्रोडक्ट काय असणार आहे हे आपण समजून घेऊया. जसं डॉट प्रोडक्ट मध्ये आपण डॉट यूज केला होता तसा क्रॉस प्रोडक्ट मध्ये आपण दोन वेक्टर्सचं क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करताना क्रॉसची साइन आहे ती यूज करणार आहोत आणि आपण त्याला प्रोनाउन्स करणार आहोत ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थिटा इंटू ए एन कॅप किंवा ए एन बार. तर त्यामध्ये ए असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बार, बी आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी बार आणि थिटा असणार आहे ह्या दोन वेक्टर्सच्या मधला अँगल. आणि हा जो ए एन कॅप किंवा ए एन बार असणार आहे हा आहे परपेंडिक्युलर युनिट वेक्टर. म्हणजेच जर वेक्टर ए बारची डायरेक्शन या बाजूला आहे, बी बारची डायरेक्शन ही असणार आहे, तर ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन ही त्याला एकदम परपेंडिक्युलर असणार आहे आणि ती डायरेक्शन जी आहे ती हा युनिट वेक्टर आपल्याला देणार आहे. त्यामुळेच ह्याला परपेंडिक्युलर युनिट वेक्टर सांगितलेला आहे. जर आपण नीट आता ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय दिसतंय की हा जो ए बार क्रॉस बी बारचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शन साठी एक युनिट वेक्टर आलेला आहे आणि त्यामुळेच ह्या प्रॉडक्टला आपण वेक्टर प्रॉडक्ट सुद्धा सांगतो. जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला डॉट प्रोडक्ट मध्ये दिसतंय की ए बार डॉट बी बार ची व्हॅल्यू इक्वल असणार आहे बी बार डॉट ए बारशी. ह्या प्रॉपर्टीला कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सांगतात, पण ही कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी वेक्टर और क्रॉस प्रोडक्ट मध्ये सपोर्ट नाही करत. म्हणजेच ए बार क्रॉस बी बारचा जो आन्सर आहे तो मायनस बी बार क्रॉस ए बार जे आहे ते येणार आहे. त्यामुळे आपण सांगणार आहोत की कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी जी आहे ती वेक्टर प्रोडक्ट मध्ये सपोर्ट नाही करत. मग त्यामुळेच जर आपण दोन युनिट वेक्टर्सचं क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट केलं, पहिला वेक्टर असेल ए एक्स च क्रॉस प्रोडक्ट विथ ए वाय, तर आपल्याला आन्सर येणार आहे ए झेड. मग आपण सेम सिक्वेन्स मध्ये पुढे जाणार आहोत. तर ए वाय च विथ ए झेड आपण क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट केलं तर आपल्याला मिळणार आहे ए एक्स आणि ए झेड च विथ ए एक्स फाइंड आउट केलं तर आपल्याला मिळणार आहे ए वाय. आणि जर आपण हा सिक्वेन्स रिव्हर्स केला तर कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सपोर्ट न केल्यामुळे आपल्याला आन्सर सेम मिळणार आहे पण विथ मायनस साइन मिळणार आहे. ते ह्या प्रकारे इथे मायनस आलेला आहे, इथे मायनस आलेला आहे आणि इथे मायनस आलेला आहे जेव्हा आपण सिक्वेन्स जो आहे तो रिव्हर्स केलेला आहे. काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ते आपण आता समजून घेऊया. पहिली टर्म असणार आहे डिस्टन्स आणि दुसरी असणार आहे डिस्प्लेसमेंट. मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन गोष्टींमध्ये काय डिफरन्स आहे ते बघण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा मी ए ह्या पॉइंटच्या ठिकाणी आहे आणि मला बी ह्या ठिकाणी जायचं आहे. मी ए पासून चालायला सुरुवात केली आणि सी पर्यंत गेलो, मग सी पासून डी पर्यंत गेलो, डी पासून बी पर्यंत गेलो. मग ह्या प्रोसेसमध्ये मी ए पासून बी पर्यंत जात असताना जो पण पाथ फॉलो केला त्याला मी सांगणार आहे डिस्टन्स. आणि ए आणि बी ह्या दोन पॉइंटच्या मधला जो पण शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल त्याला मी सांगणार आहे डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स म्हणजे काय, तर इट इज द टोटल किलोमीटर ट्रॅव्हल ओव्हर द पाथ ड्युरिंग मोशन. डिस्टन्स आपण बघत असताना आपण बघितलं की डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना आपण कुठलंच डायरेक्शन नाही कन्सिडर करणार आहोत. मग त्यामुळे डिस्टन्स ही एक स्केलर क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर इट इज स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द एंडिंग पॉइंट ऑफ द मोशन. मग डिस्प्लेसमेंट बघताना आपण बघितलं की ती एका डायरेक्शन मध्ये आहे आणि त्यामुळेच डिस्प्लेसमेंट डायरेक्शन कन्सिडर करते आणि म्हणून ती एक वेक्टर क्वांटिटी असणार आहे. आता आपण पुढील टर्म्स बघूया ज्यामध्ये पहिली असणार आहे स्पीड, त्याच्यानंतर आहे वेलोसिटी आणि नंतर असणार आहे ऍक्सेलरेशन. ठीक आहे, मग हे समजून घेण्यासाठी हा एक डायग्राम इकडे काढलेला आहे. ह्या डायग्राम मध्ये एक माणूस आहे जो धावायला सुरुवात करतोय आणि मग हळूहळू त्याचा स्पीड जो असणार आहे तो इन्क्रीज करतोय. मग ह्यामध्ये स्पीड म्हणजे काय, तर माणूस
किती फास्ट मुवमेंट करतोय त्याला आपण काय सांगणार आहे, त्याचा स्पीड सांगणार आहेत. स्पीड म्हणजे काय येणार आहे, इट डिस्क्राईब हाऊ फास्ट द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग. जसं आपण आधी पण बघितलं होतं की स्पीड कन्सिडर करताना आपण डायरेक्शन नाही कन्सिडर करत, म्हणून स्पीड काय असणार आहे, एक स्केलर क्वांटिटी आहे. नेक्स्ट वेलोसिटी. वेलोसिटीच्या बाबतीत पण आपण आधी बघितलेलं, वेलोसिटी काय असणार आहे, तर स्पीड विथ डायरेक्शन, म्हणजे स्पीडचा मॅग्निट्यूड असणार आहे आणि एका डायरेक्शन मध्ये झालेली मुवमेंट असणार आहे. म्हणून वेलोसिटी काय आहे, तर वेलोसिटी मीन्स द स्पीड इन अ गिवन डायरेक्शन. मग ही काय आहे, तर एक वेक्टर क्वांटिटी असणार आहे, कारण हिला डायरेक्शन आहे म्हणून. वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे तर चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच माणूस हा सुरुवातीला ह्या पोझिशनवर आहे, त्याच्यानंतर तो ह्या पोझिशनवर गेला, मग त्याची डिस्प्लेसमेंट जी आहे ती सुरुवातीला एवढी झाली, त्याच्यानंतर माणूस परत पुढे गेला, म्हणजेच डिस्प्लेसमेंट आता केवढी झाली, तर इथून ते इथपर्यंत एवढी डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजेच काय की जेव्हा माणूस धावतोय तेव्हा विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होतंय, त्याची डिस्प्लेसमेंट जी आहे ती चेंज होत जाते, आणि डिस्प्लेसमेंट चेंज होत जाते म्हणूनच माणूस पुढे पुढे जातोय. म्हणजे त्याला काय मिळतंय, की एक स्पीड मिळतोय एका डायरेक्शन मध्ये. म्हणूनच जिकडे डिस्प्लेसमेंट चेंज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, तिकडे आपल्याला काय मिळणार आहे, वेलोसिटी मिळणार आहे. ठीक आहे. तर एक्सलरेशन म्हणजे काय, तर इट इज अ फिनॉमिना ऑकर व्हेन द वेलोसिटी चेंजेस. मग जसं इकडे डिस्प्लेसमेंट चेंज होत होतं विथ रिस्पेक्ट टू टाइम, तेव्हा आपल्याला वेलोसिटी मिळत होती. तसं जर वेलोसिटी चेंज होईल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तसं आपल्याला एक्सलरेशन मिळणार आहे. आणि एक्सलरेशन ही पण एक वेक्टर क्वांटिटी असणार आहे. आता वेलोसिटी कशी चेंज होते त्याचं एक्झाम्पल जाणून घेण्यासाठी आपण बाईकचं एक्झाम्पल बघूया. जेव्हा आपण एका नॉर्मल स्पीडला चाललेलो असतो आणि आपल्याला स्पीड इन्क्रीज करायचा असतो, तेव्हा आपण काय करतो, तर एक्सलरेटर फिरवतो. एक्सलरेटर फिरवल्यावर काय होतं, आपण ज्या स्पीडला चाललेलो असतो त्याच्यापेक्षा आपला स्पीड काय होतो, इन्क्रीज होतो की नाही. मग स्पीड इन्क्रीज झाला म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली, म्हणजेच व्हेलॉसिटी चेंज झाली. मग जेव्हा आपली व्हेलॉसिटी चेंज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, एक्सलरेशन मिळणार आहे. आता आपण बघणार आहोत ब्रांचेस ऑफ फिजिक्स. फिजिक्सला 5 मेजर ब्रांचेस मध्ये आपण डिवाइड केलं आहे. त्यामध्ये पहिली ब्रांच असणार आहे इलेक्ट्रिकल, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सर्किट आणि त्याच्याशी रिलेटेड काही लॉज वगैरे आहेत, त्यांचा जो स्टडी आहे तो आपण करंट, इलेक्ट्रिसिटी वगैरे ह्या चॅप्टर्स मध्ये करणार आहोत. फिजिक्सची सेकंड ब्रांच असणार आहे थर्मल. त्याच्यामध्ये टेम्परेचरशी रिलेटेड पॅरामीटर्सचा आपण स्टडी करणार आहोत, जे थर्मोडायनामिक्स चॅप्टर मध्ये आहे. त्याच्यानंतर ऑप्टिक्स असणार आहे. तर ऑप्टिक्स ह्या चॅप्टर मध्ये आपण लाईटशी रिलेटेड स्टडी करणार आहोत, जे रेडिएशन वगैरे ह्या चॅप्टर मध्ये असणार आहेत. देन फोर्थ आहे वेव्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्स, वेव्सचं नेचर, वेव्ह ऑप्टिक्स, ह्या सर्व चॅप्टर्स मध्ये आपण वेव्हशी रिलेटेड स्टडी करणार आहोत. डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स कुठल्या आहेत, लाईट वेव्स आहेत, साऊंड वेव्स आहेत, स्टेशनरी वेव्स आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत, ह्यांचा स्टडी आपण त्या चॅप्टर्स मध्ये करणार आहोत. आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्स ह्या चॅप्टरशी कन्सर्न जी फिजिक्सची ब्रांच आहे ती असणार आहे मेकॅनिक्स. मेकॅनिक्स म्हणजे काय, तर स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स आयदर ॲट रेस्ट ऑर ॲट मोशन. म्हणजेच अशा ऑब्जेक्टचा स्टडी आपल्याला करायचा आहे जे एकतर एका ठिकाणी थांबून आहेत किंवा त्याची मुवमेंट होते. मग ह्यावरूनच आपण मेकॅनिक्सचे 2 टाइप्स पाडलेत. पहिला असणार आहे स्टॅटिक्स आणि दुसरा असणार आहे कायनेटिक्स. मग स्टॅटिक्स म्हणजे काय, तर स्टडी ऑफ ऑब्जेक्ट ॲट रेस्ट, अशा ऑब्जेक्टचा स्टडी जे एका ठिकाणी थांबून असणार आहेत, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग्स. आणि मग कायनेटिक्स म्हणजे काय, तर स्टडी ऑफ ऑब्जेक्ट इन मोशन, म्हणजे अशा ऑब्जेक्टचा स्टडी ज्यांची मुवमेंट होते, फॉर एक्झाम्पल मुव्हिंग कार. मग आपण कायनेटिक्सला परत 2 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. त्यामध्ये पहिला पार्ट असणार आहे कायनेमॅटिक्स आणि दुसरा पार्ट असणार आहे डायनॅमिक्स. मग कायनेमॅटिक्स म्हणजे काय, तर स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स इन मोशन विदाउट कन्सिडरिंग अ कॉज विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. म्हणजेच आपण अशा ऑब्जेक्टचा स्टडी करणार आहोत जे मोशन मध्ये आहेत, पण तो स्टडी करत असताना ते मोशन कशामुळे होत आहे हे आपण स्टडी नाही करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला एखादी वस्तू पुढे ढकलायची असेल तर ती वस्तू ढकलण्यासाठी आपल्याला काहीतरी फोर्स लावावा लागेल.
मग ती वस्तू आपण ढकलल्यानंतर ती काहीतरी अंतराने पुढे जाऊन थांबणार आहे, म्हणजेच काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. ती डिस्टन्स ट्रॅव्हल करत असताना तिचा काहीतरी स्पीड असेल, काहीतरी वेलॉसिटी असेल, काहीतरी एक्सलरेशन असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला त्या वस्तूचा डिस्टन्स किती तिने ट्रॅव्हल केला, तिची डिस्प्लेसमेंट किती झाली, तिची वेलॉसिटी काय, तिची एक्सलरेशन काय, हे सर्व आपल्याला कायनेमॅटिक्स मध्ये स्टडी करायचं आहे. पण ते करत असताना आपण फोर्स किती लावला हे कन्सिडर नाही करणार आहोत. हे आपलं येणार आहे कायनेमॅटिक्स मध्ये. मग डायनॅमिक्स म्हणजे काय? तर स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स इन मोशन विथ कन्सिडरिंग अ कॉज विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. ठीक आहे. मग डायनॅमिक्स मध्ये आपण काय करणार आहोत, तर एखाद्या वस्तूचं मुवमेंट होत असताना ती मुवमेंट कशामुळे होते, म्हणजेच आपण वस्तू ढकलण्यासाठी लावलेला फोर्स सुद्धा डायनॅमिक्स मध्ये बघणार आहोत. म्हणजेच डायनॅमिक्स मध्ये आपण त्या वस्तूसाठी तिचे डिस्टन्स काय, डिस्प्लेसमेंट काय, वेलोसिटी काय आणि एक्सलरेशन काय, ह्या सर्वांचा स्टडी तर करणारच आहोत. पण तो करत असताना फोर्स, एनर्जी आणि पॉवर किती आपण अप्लाय केली जेणेकरून ते मोशन झालं, ते सुद्धा आपण डायनॅमिक्स मध्ये कन्सिडर करणार आहोत. आता आपण मोशनचे वेगवेगळे टाइप्स जे आहेत ते बघणार आहोत. ते बघण्याआधी मोशन म्हणजे काय, तर इट इज अ चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच जेव्हा एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, तेव्हा आपण काय सांगणार आहोत की तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. मग ह्या मोशनचे आपण 3 कॅटेगरीज पाडलेल्या आहेत. तो मोशन असणार आहे बेस्ड ऑन पाथ, मोशन बेस्ड ऑन पिरियॉडिसिटी आणि मोशन बेस्ड ऑन स्पीड. मोशन बेस्ड ऑन पाथ मध्ये एखादा ऑब्जेक्ट मुवमेंट करत असताना तो कुठला पाथ फॉलो करतो त्याच्यानुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन ह्याच्यामध्ये केलेलं असणार आहे. पहिला जो टाइप आहे तो असणार आहे रोटेशनल मोशन. तर रोटेशनल मोशन म्हणजे काय, तर अशा टाईपचं मोशन ज्यामध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो स्वतःच्याच ऍक्सिस भोवती फिरणार आहे. फॉर एक्झाम्पल, अर्थ जी आहे ती तिच्या स्वतःच्याच ऍक्सिस भोवती फिरत असते. ह्याचं दुसरं एक्झाम्पल सांगायचं झालं तर टॉप. टॉप म्हणजे भवरा, जो आपण दोराने खाली जमिनीवर फेकतो. तो फेकल्यानंतर तो स्वतःच्याच ऍक्सिस भोवती गोल गोल करत फिरत राहतो. सेकंड टाइप असणार आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजेच एक ऑब्जेक्ट जो असणार आहे तो एका सर्क्युलर फॉर्म मध्ये दुसऱ्या ऑब्जेक्टच्या भोवती किंवा एका सेंटर पॉइंट भोवती मुवमेंट करणार आहे. जसं की तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय की एक सॅटेलाइट जो आहे तो सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती एका सर्क्युलर लूप मध्ये मुवमेंट करतोय. म्हणजेच आपण सांगू शकतो की सॅटेलाइट जो आहे तो सर्क्युलर मोशन करतोय. सिमिलर सर्क्युलर मोशन जे आहे ते आपली अर्थ ही सूर्याभोवती फिरताना करणार आहे, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरताना करणार आहे. थर्ड टाइप जो आहे तो असणार आहे ऑसिलेटरी मोशन. ह्या मोशन मध्ये ऑब्जेक्ट जो असणार आहे तो कंटिन्युअसली पुढे जाणार आहे आणि रिटर्न मागे येणार आहे, पुढे जाणार आहे आणि रिटर्न मागे येणार आहे. जसं की ह्या डायग्राम मध्ये दिसतंय की आपण एक वरती एक दोरा बांधलेला आहे आणि त्या दोराला एक चेंडू बांधलेला आहे आणि आपण थोडासा मागे खेचला आणि सोडून दिला तर तो चेंडू काय होणार आहे, कंटिन्युअसली पुढे जाणार आहे आणि रिटर्न मागे येणार आहे. तर अशा टाईपच्या मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन सांगणार आहोत. याचं आणखी एक एक्झाम्पल बघायचं झालं तर आपला झोपाळा. आपण जेव्हा झोका घेतो तेव्हा आपण पुढे जातो आणि मागे येतो. तर हे जे मोशन्स असणार आहेत हे ऑसिलेटरी मोशन्स आहेत. नेक्स्ट, व्हायब्रेशनल मोशन. तर व्हायब्रेशनल मोशन साठी आपण इथे दोन भिंतीच्या मध्ये एक तार बांधलेली आहे आणि ती तार जर आपण खेचली तर ती तार व्हायब्रेट होणार आहे. ह्या टाईपच्या मोशनला आपण व्हायब्रेशनल मोशन सांगणार आहोत. आणि ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते आपण जेव्हा गिटार यूज करत असतो तेव्हा गिटारीची तार छेडल्यानंतर ती तार व्हायब्रेट होते आणि त्यामुळे आपल्याला साऊंड जो आहे तो साऊंड मिळतो. देन नेक्स्ट टाइप जो आहे तो असणार आहे ट्रान्सलेशनल मोशन. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट जेव्हा एका जागेपासून ते दुसऱ्या जागेपर्यंत पुढे मूव्ह करतो म्हणजेच ट्रान्सलेट करतो तेव्हा आपण त्याला सांगणार आहोत ट्रान्सलेशनल मोशन. ह्या ट्रान्सलेशनल मोशनला परत पुढे दोन टाइप मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला असणार आहे रेक्टिलिनियर मोशन. म्हणजे जसं की डायग्राम मध्ये दिसतंय एक माणूस एका ऑब्जेक्टला ढकलतोय. मग तो ढकलत असताना ऑब्जेक्टची होणारी मुवमेंट जी असणार आहे ती एका स्ट्रेट लाईन मध्येच होणार आहे.
आणि त्यामुळेच त्याला रेक्टिलिनियर मोशन म्हटलेलं आहे. आणि नेक्स्ट टाइप जो आहे तो असणार आहे कर्व्हिलिनियर मोशन. जसं की इकडे डायग्राम मध्ये दिसतंय की कर्व्हिलिनियर म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट ट्रान्सलेट होत आहे पण त्याची एक ठराविक लाईन नसणार आहे, तो आर्बिटरी शेप मध्ये पुढे पुढे जात जाणार आहे. म्हणून त्याला आपण काय सांगितलेलं आहे की कर्व्हिलिनियर मोशन सांगितलेलं आहे. तर हे जे आहे ते 5 मेजर टाइप्स असणार आहेत बेस्ड ऑन पाथ. त्यानंतर बेस्ड ऑन पिरियॉडिसिटी मध्ये 2 टाइप्स येतात. पहिला असणार आहे पिरियॉडिक मोशन आणि दुसरा असणार आहे नॉन पिरियॉडिक मोशन. तर पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन होत असताना ते कंटिन्युअसली रिपीट होत जाणार आहे ठराविक टाइम नंतर, तेव्हा आपण त्याला काय सांगणार आहोत, पिरियॉडिक मोशन सांगणार आहोत. फॉर एक्झाम्पल इथे दाखवलेलं आहे शिलाई मशीन. शिलाई मशीन मध्ये जी सुई असते ती कंटिन्युअसली वर खाली होत असते आणि ही वर खाली होत असताना तिला एका वेळेला वर खाली होण्यासाठी जो टाइम असतो तोच दुसऱ्या वेळेला पण असतो. म्हणजेच ती सेम टाइम नंतर सेम टास्क परफॉर्म करते. म्हणून ह्याला आपण काय सांगितलेलं आहे की पिरियॉडिक मोशन सांगितलेलं आहे. ह्याचं दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपली पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, ती 24 तासानंतर पुन्हा रिटर्न त्याच ठिकाणी येते. मग हे जे मोशन असणार आहे ते पण एक पिरियॉडिक मोशन आहे. नॉन पिरियॉडिक मोशन म्हणजे काय असणार आहे मग, तर जेव्हा एखादं मोशन होत असताना ते ठराविक टाइम नंतर रिपीट नाही होणार आहे, त्याला आपण काय सांगणार आहोत, तर नॉन पिरियॉडिक मोशन सांगणार आहोत. जसं की ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतच आहे की लोक जे आहेत ते हॉकी खेळत आहेत. तर हॉकी खेळामध्ये ठराविक टाइम नंतर तो त्याच जागेवर येईल ह्याची आपण काय गॅरंटी देऊ शकतो का, नाही ना, कारण ते त्या सेम जागेवरती नाहीच येऊ शकत. मग हे जे मोशन असणार आहे हे नॉन पिरियॉडिक मोशन आहे. देन थर्ड जो आहे तो बेस्ड ऑन स्पीड. एखादा ऑब्जेक्ट मोशन करत असताना त्याचं स्पीड कसं आहे ह्यानुसार आपण 2 टाइप्स पाडलेले आहेत. पहिला असणार आहे युनिफॉर्म आणि दुसरा असणार आहे नॉन युनिफॉर्म मोशन. मग युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, तर ऑब्जेक्टची मुवमेंट होत असताना जर त्याचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट राहत असेल स्टार्ट पासून ते एंड पर्यंत, तर आपण त्याला सांगणार आहोत की तो युनिफॉर्म मोशन करतोय. जसं की इथे डायग्राम मध्ये दिसतंय की कारचा सुरुवातीचा स्पीड जो आहे तो 10 मीटर पर सेकंड आहे, सेकंड पोझिशनला पण तेवढाच स्पीड आहे आणि फायनल पोझिशनला पण तो 10 मीटर पर सेकंडच राहिलेला आहे. आणि म्हणूनच हे असणार आहे युनिफॉर्म मोशन. मग नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, तर जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होत असताना त्याचा स्पीड हा कमी जास्त होत असेल तर त्याला आपण सांगणार आहोत नॉन युनिफॉर्म मोशन. जसं इथे डायग्राम मध्ये दिसतंय की कारचा सुरुवातीचा स्पीड जो आहे तो 10 मीटर पर सेकंड आहे, पुढे 20 मीटर पर सेकंड होतोय, त्याच्या पुढे गेल्यानंतर 30 मीटर पर सेकंड आहे, म्हणजेच इकडे स्पीड इन्क्रीज होत जातोय. तर हे नॉन युनिफॉर्म मोशन आहे. तर युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशनचं एक सिंपल एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये लावलेला पंखा. जेव्हा पंखा एका कॉन्स्टंट स्पीडला कंटिन्युअसली फिरत असणार आहे तेव्हा ते मोशन काय होणार आहे, युनिफॉर्म मोशन होणार आहे. पण जेव्हा आपण पंखा सुरुवातीला ऑन करतो किंवा चालू असताना बंद करतो तेव्हा काय होतं, ऑन केल्यावर त्याचा स्पीड वाढत जातो आणि ऑफ केल्यावर त्याचा स्पीड कमी होत जातो. मग ते जे मोशन असणार आहे ते नॉन युनिफॉर्म मोशन आहे. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन ह्यांचा थोडासा इनडेप्थ ओव्हरव्ह्यू आपण घेऊया. सर्क्युलर मोशन म्हणजेच इफ ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्कल अराउंड अ पॉइंट ऑर अनदर ऑब्जेक्ट देन इट इज इन अ सर्क्युलर मोशन. म्हणजेच जर एखादा ऑब्जेक्ट हा एका पॉइंटच्या भोवती किंवा एका दुसऱ्या ऑब्जेक्टच्या भोवती सर्क्युलर फॉर्म मध्ये मूव्ह होत असेल तर त्याला आपण सांगणार आहोत की तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ अर्थ अराउंड सन, moon around earth. Similarly, the motion of satellite around earth is a circular motion. आणि मग रोटेशनल मोशन म्हणजे काय, तर इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट इटसेल्फ. म्हणजेच ऑब्जेक्ट हा त्याच्या स्वतःच्याच ऍक्सिसच्या भोवती जर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला आपण काय सांगणार आहोत, रोटेशनल मोशन सांगणार आहोत. फॉर एक्झाम्पल rotation of earth around itself, spinning of top, merry-go-round, rotating fan, etc. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन ह्यांचं अंडरस्टँडिंग आता आपल्याला बऱ्यापैकी झालेलं आहे.
आणि डायनॅमिक्स म्हणजे काय हे पण आपण शिकलेलो आहोत. मग रोटेशनल डायनॅमिक्स ह्या चॅप्टर मध्ये आपण अशा ऑब्जेक्टचा स्टडी करणार आहोत जे ऑब्जेक्ट सर्क्युलर और रोटेशनल मोशन परफॉर्म करतात आणि त्या ऑब्जेक्टसाठी आपण वेलोसिटी, एक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट काय असणार आहे हे फाइंड आउट करणार आहोत. आणि ते फाइंड आउट करताना आपण ते मुवमेंट होण्यासाठी किती फोर्स लागला, किती पॉवर आपल्याला द्यायला लागली किंवा किती एनर्जी अप्लाय करायला लागली, ह्या सर्वांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टर मध्ये करणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. फर्स्ट असणार आहे इट इज अन एक्सलरेटेड मोशन. As direction of velocity changes at every instant, it is an accelerated motion. म्हणजेच सर्क्युलर मोशन होत असताना वेलोसिटीची जी डायरेक्शन आहे ती प्रत्येक इन्स्टन्स ऑफ टाइमला चेंज होत राहणार आहे आणि म्हणूनच सर्क्युलर मोशनला एक एक्सलरेटेड मोशन असं सांगितलेलं आहे. ह्या डायग्राम मध्ये बघा की ऑब्जेक्ट जो आहे तो ए, बी, सी ह्या सर्क्युलर लूप मध्ये मुवमेंट करणार आहे, सर्क्युलर मोशन करणार आहे या सेंटर पॉइंटच्या भोवती. मग हे मोशन परफॉर्म करत असताना जेव्हा ऑब्जेक्ट ए ह्या ठिकाणी आहे तेव्हा त्याची जी वेलोसिटी आहे तिची डायरेक्शन आपल्याला दाखवलेली आहे. जेव्हा तो बी ह्या ठिकाणी जाईल तेव्हा तिची डायरेक्शन आपल्याला दाखवलेली आहे आणि सी ह्या ठिकाणी जाईल तेव्हाची वेलोसिटीची डायरेक्शन जी आहे ती दाखवलेली आहे. म्हणजेच जेव्हा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर लूप मध्ये मूव्ह होत असतो तेव्हा वेलोसिटी जी असणार आहे ती ऑलवेज कशी असणार आहे तर टेंजेन्शियल असणार आहे विथ रिस्पेक्ट टू रेडियस. म्हणजेच ती रेडियसला 90 डिग्रीचा अँगल जो आहे तो बनवणार आहे. मग आपण सर्कल वरती कुठला पण पॉइंट जरी कन्सिडर केला तरी त्या पॉइंटला ती टेंजेन्शियलच राहणार आहे आणि त्यामुळे जसं एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत आपण जाऊ, थोडंसं आणखी पुढे जाऊ, तसं वेलोसिटीची डायरेक्शन आहे ही कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे. मग आपण आधी काही टर्म्स बघितल्या आहेत ज्याच्यामध्ये स्पीड काय आहे तर ही एक स्केलार क्वांटिटी आहे जिला फक्त मॅग्निट्यूड आहे. वेलोसिटी काय असणार आहे एक वेक्टर क्वांटिटी आहे जिला मॅग्निट्यूड आणि त्यासोबत डायरेक्शन पण आहे. आणि एक्सलरेशन हे चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार आहे. मग जर आपण सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि ते मोशन परफॉर्म करत असताना जरी स्पीड कॉन्स्टंट राहिला तरी वेलोसिटीची जी डायरेक्शन आहे ती प्रत्येक इन्स्टन्स ऑफ टाइमला चेंज होते. मग आपण जसं बघितलं की वेलोसिटी ही मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन आहे. मग मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहिला पण डायरेक्शन जर चेंज झालं तर वेलोसिटी ही चेंज होणार आहे आणि चेंज इन वेलोसिटीमुळे आपल्याला एक्सलरेशन तिकडे मिळणार आहे. म्हणून सर्क्युलर मोशनला एक्सलरेटेड मोशन असं सांगितलेलं आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे इट इज अ पिरियॉडिक मोशन. ड्युरिंग द मोशन पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ along the same trajectory. सर्क्युलर मोशन होत असताना जो ऑब्जेक्ट असणार आहे तो मोशन एका ठराविक टाइम पिरियड मध्ये परफॉर्म करणार आहे आणि म्हणूनच सर्क्युलर मोशनला पिरियॉडिक मोशन सुद्धा सांगितलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.